नमस्कार, मी सुनीता गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण भाजीला काही नसेल किंवा घरात काही शिल्लक असेल स्वयंपाक काही किंवा तोंडाला चव नसेल तर आपण अशी मस्त अशी रस्सम खिचडी बनवणार आहोत. आणि त्यावर जर गावरान तुपाची धार जर असेल ना आणि पापड कांदा किंवा लोणचं जर सोबत असेल ना, अशी वाफाळती रस्सम खिचडी जर असेल ना, तर पोटभर असं जेवण होतं आणि अगदी कमी वेळात असं आपलं जेवण होतं संध्याकाळच्या थोड्याशा जेवणासाठी. तर आज आपण अशी रस्सम खिचडी कशी बनवायची हे पाहणार आहोत. आणि थंडीमध्ये वाफाळत्या भाताची चव वेगळीच असते मस्त. तर हा भात आपण लिंबू, पापड भाजलेला किंवा तळलेला पापड, लोणचं यासोबत खूप छान लागतो. तर चला असा मस्त असा वाफाळता गरमागरम रस्सम खिचडी कशी करायची हे आज आपण पाहणार आहोत. त्यावर जर ताजी ताजी कोथिंबीर जर असेल ना तर एकच नंबर चवीला होते. तर अशी रस्सम खिचडी आज आपण करणार आहोत. खिचडी बनवण्यासाठी ना आपण घेतलेले आहे 1 कप आहे ना, तो माझ्याकडे कप दिसते ना, तो याचा मोठा कप तांदूळ घेतलेला आहे. 1 कपाला थोडीशी कमी अशी तुरीची डाळ घेतलेली आहे. अर्धा कप मुगाची डाळ घेतलेली आहे. आता आपण हे ना स्वच्छ 2 ते 3 पाण्याने एकत्र करून घ्यायचे सगळं डाळ तांदूळ आणि स्वच्छ धुवून घ्यायचे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर आहे ना पाण्यामध्ये भिजवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. बघू शकता असं थोडंसं गढूळ पाणी निघतं आहे त्यातून. असं 2 ते 3 पाण्याने धुतल्यानंतर त्यात एकदम असं नितळ पाणी निघतं ना, तर आपण ते चांगल्या पाण्यामध्ये 3ऱ्या पाण्यामध्ये आपण भिजवायला ठेवूया. आता बघू शकता असं पाणी ठेवलेलं आहे मी भिजवण्यासाठी पाण्यामध्ये. आणि आता आपण रस्सम खिचडीचा जो मसाला आहे ना तो करणार आहे. इथे मी थोडीशी 2 मोठे चमचे तुरीची डाळ घेतलेली आहे, 2 चमचे धणे घेतलेले आहे, थोडेसे काळी मिरी, कढीपत्ता आणि 4 ते 5 लाल मिरच्या. इथे चिंचसुद्धा मी भिजवण्यासाठी ठेवलेली आहे. आणि आता आपण रस्सम खिचडीचा मसाला जो आहे ना तो करण्यासाठी घेऊया. इथे तवा मी गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. आणि सुरुवातीला आहे ना तुरीची डाळ आहे ना 2 मिनटं अशी मस्त तेल न टाकता अशी कोरडाच मसाला भाजायचा आहे. अशी मस्त गरम करून घ्यायची. 2 मिनटात ती आरामात होते. थोडासा कलर चेंज व्हायला लागला की त्यामध्ये आपण आता धणे तुरीची डाळ भाजते ना 2 मिनटात, तोपर्यंत इकडे मी कांदे घेतलेले आहे 2 कापून, 2 टोमॅटो घेतलेले आहे. इथे बघा डाळ पण आपली भाजत आलेली आहे ना. आता बघू शकता असा कलर चेंज झालेला आहे. 2च मिनटं लागले त्याला कमी गॅसवर. आता त्यामध्ये आपण धणे टाकून घेऊया. धणे पण असे भाजून घ्यायचे आहे. धणे चांगले भाजल्यानंतर ना त्यामध्ये मिरच्या आणि आपली काळी मिरी आहे ना 7 ते 8 काळी मिरी आहे ना ते पण टाकायचे. आणि आपल्या लाल मिरच्या आहे ना त्या देखील टाकायच्या आहे. इथे मी काश्मीरी लाल मिरची नाही घेतलेली, तुमच्याकडे असेल तर तुम्ही घेऊ शकता. ह्या तिखटवाल्या लाल मिरच्या आहे ना त्या घेतलेल्या आहे. आणि भाजून घ्यायचे सर्व एकत्र. आणि मस्त असा सुगंध सुटला आहे त्याचा. शेवटी मी कढीपत्ता टाकून ना पुन्हा एकदा भाजून घेतलेला आहे कमी गॅसवरच. आता आपला मसाला भाजून झालेला आहे ना तो एका ताटात काढून घ्यायचा आहे आणि थोडासा थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. आणि एकदम असा छान वास येतो त्या मसाल्याचा. बघू शकता सर्व मसाला आता भाजलेला आहे ना एका ताटामध्ये काढून घेऊ. गॅस बंद करूया. आणि इकडे कढई तापवण्यासाठी ठेवलेली मी त्यामध्ये तेल टाकलेले आहे. आणि 2 चमचे तेल टाकलं आहे. आणि इथे गावरान तूप देखील टाकलेलं आहे. तुपामुळे या खिचडीला खूप छान असा वास येतो. घरचं तूप आहे ना. तर त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकायची. मोहरी छान फुलली की त्यामध्ये जिरे टाकायचे. जिरे छान असे फुलू द्यायचे. नंतर त्यामध्ये बारीक कापलेला कांदा होता ना तो उभा, तर तो तुम्ही टाकू शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कांदा चौकोनी लांब कापू शकता. यामध्ये ना छोटे छोटे कांदे असतात ना ते अर्धा भाग करून टाकतात, पण इथे मी उभा चिरून घेतलेला कांदा टाकलेला आहे. कांदा चांगला मऊसर परतोय ना तोपर्यंत आपण जो मसाला होता ना तो गार झालेला आहे ना, थंड झालेला आहे, तो आता मिक्सरला फिरून घेऊया. एकदम असा बारीक करायची, भुकटी पावडर करायची त्याची. अशा पद्धतीने आपला कांदा देखील आता परतत आलेला आहे. बघू शकता कांदा थोडासा तांबूस रंगावर परतल्यानंतर त्यामध्ये टाकायचा आहे आपला बारीक कापलेला टोमॅटो. इथे ना माझ्याकडे ना लसूण टाकायचा विसरला होता ना, इथे मी 1 कांडी लसूण सोलून घेतलेला आहे, तो देखील टाकलेला आहे. आणि लसूण देखील असा छान असा तळलेला आहे.
आता आपण यामध्ये टाकूया बारीक कापलेला टोमॅटो. टोमॅटो देखील असा मऊ होईपर्यंत असा परतून घ्यायचा आहे. बघू शकता आपला टोमॅटो असा मऊसूत असा परतलेला आहे. या स्टेजला आपण टाकूया यामध्ये जो आपला मसाला तयार केला होता ना आपण रस्सम खिचडीचा, तो टाकूया. त्यामध्ये टाकायची काश्मीरी लाल मिरची पावडर 2 चमचे, धना पावडर 2 चमचे, हळद टाकलेली आहे मी थोडीशी आणि थोडासा सांबर मसाला टाकलेला आहे. आणि पुन्हा एकदा मसाल्यासोबत परतून घ्यायचं आहे. असं छान असं मसाला परतत आलेला आहे ना, तर आता थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे आपले मसाले करपणार नाही आणि सगळे एकजीव होतं आणि मऊसूत शिजलं जाते. मसाल्यांचा वास देखील खूप छान येतो, अजिबात जळत नाही अशा पद्धतीने मसाले. आणि थोडंसं झाकण ठेवायचं आहे. थोडंसं पाणी टाकलं ना, थोडंसं 3-4 चमचे, मग झाकण ठेवायचं आहे. आणि इकडे मसाले परतल्यानंतर आहे ना आपण त्यामध्ये पाणी टाकूया. तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे ना, ही खिचडी ना रस्सम खिचडी एकदम पातळ असते, एकदम अशी वरपून आपण जी म्हणतो ना वरपून खाण्याजोगी असते किंवा चमच्याने देखील असे सहज आपण पटपट खाऊ शकतो, अशी पातळ असते. तर तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे ना जास्तीत जास्त तेवढं पाणी टाकायचं आहे. मी 2 लिटर पाणी टाकलेलं आहे कढईमध्ये आणि त्याला वाफ येण्यासाठी ठेवलेलं आहे. बघू शकता आपली पाण्याला देखील अशी उकळी आलेली आहे. आणि त्यामध्ये आपण जे डाळ तांदूळ जे भिजवले होते ना ते टाकून द्यायचे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि परत शिजवण्यासाठी ठेवून द्यायचं. एकदम असं चिकन एकदम असं खूप असं शिजलं जातं, एकदम गाळ होतो त्याचा. आणि आता आपली खिचडी देखील शिजलेली आहे, मस्त अशी पातळसर रस्सम खिचडी तयार झालेली आहे. आणि ही खिचडी खूप छान होते. त्यामध्ये ना शेवटी चिंच भिजवली होती ना ती आपण नंतर टाकणार आहेत, कारण की ना चिंच काय करते भाजी आपले डाळी शिजून देत नाही. त्यासाठी शेवटी मी चिंचेचा कोळ जो होता ना तो टाकलेला आहे. आणि खिचडीसोबत आहे ना पापड खूप छान लागतात. तव्यावर इथे पापड भाजू शकतो आपण किंवा तळू पण शकतो अशी रस्सम खिचडी. आणि त्यावर तुपाची धार आणि त्यासोबत जर तळलेला किंवा भाजलेला पापड किंवा लोणचं जर असेल तर एकच नंबर चवीला होते. अशा पद्धतीने तुम्ही रस्सम खिचडी बनवून बघा. आणि व्हिडिओ जर कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशी गरमागरम रस्सम खिचडी बनवून बघा आणि खा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि चॅनलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशा एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.